तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शिक्षणाला वयाचं बंधन नसतं हे जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील एका जिद्दी महिलेने सिद्ध करून दाखवलं आहे। सुनगाव केंद्र क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका चंदाताई चिंचोलकर यांनी वयाच्या 57व्या वर्षी 12वीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे। कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळत असतानाही शिक्षणाची ओढ कायम असलेल्या चंदाताईंनी फेब्रुवारी 2026 मध्ये झालेली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची HSC परीक्षा दिली होती। नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांनी 73.83% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे। त्यांनी या परीक्षेमध्ये मराठी 81, सहकार 87, राज्यशास्त्र 81, अर्थशास्त्र 75, इतिहास 72, इंग्रजी 47 विषयात एवढे गुण मिळाले असून एकूण 600 पैकी 443 प्राप्त केले आहेत। सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही केवळ पदवी किंवा सर्टिफिकेटसाठी नव्हे तर ज्ञानाच्या ओढीपोटी त्यांनी ही परीक्षा दिली आहे। विशेषतः मराठी आणि सहकार या विषयात त्यांनी मिळवलेले गुण त्यांच्या अभ्यासातील चिकाटी दर्शवतात। त्यांच्या या यशाबद्दल जळगाव जामोद तालुक्यातून आणि शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे चंदाताईंनी मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी आणि शिक्षण अर्धवट राहिलेल्या महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। आपण सुनगाव येथे अंगणवाडी सेविका कार्यरत असताना 12वीची परीक्षा देऊन ती उत्तीर्ण होण्याचे धाडस का केले? माझी लग्नाच्या आधीच इच्छा होती शिक्षणाची, परंतु लग्न झालं त्यानंतर लेकरांच्या जबाबदाऱ्या, लेकरांचे शिक्षण मी याला प्राधान्य दिलं। माझी जी इच्छा होती त्याला मी मागे ठेवलं आणि आता सर्व व्यवस्थित झाल्यानंतर मग आता मला संधी मिळाली म्हणून मी त्या संधीचं सोनं करून घेतलं। माझं अंगणवाडी सेविका म्हणून मी कार्यरत आहे, परंतु तरी पण मला असं कुठंतरी वाटत होतं की आपलं शिक्षण कमी आहे। म्हणून मग मी हा निर्णय घेतला की आपण आता संधी मिळाली, मुलांचं सर्वांचं व्यवस्थित झालेलं आहे, सर्व व्यवस्थित चालू आहे, मग आता आपल्याला शिकायला काही हरकत नाही आहे। म्हणून मी यावर्षी असं धाडस केलं आणि दिवसभर समजा अंगणवाडीचे कामकाज करून घरातले सर्व घरातल्या कामाचं नियोजन करून आणि त्यानंतर मी रात्री अभ्यास करायची आणि असं यश मला मिळालं। त्यामुळे मला माझ्या पदरात यश। काही महिला अजूनही आपल्या जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षणापासून वंचित आहेत, अशा महिलांना आपण काय सांगू इच्छिता? आता काही महिलांसाठी माझी अशी इच्छा आहे की बा त्यांनी पण असं माझ्यासारखंच धाडस करावं, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते कधीही वाया जाणार नाही। शिक्षण घेतलेली महिला थोडं आपल्या सन्मानानं जगू शकते, आत्मसन्मान मिळते तिला, आणखी आपल्या कामात पण तत्परतेनं वागू शकते, हिशोब निशोब सर्व व्यवहारात पण तिला सर्व समजते। आणखी थोडंसं आपल्याला म्हणजे आपल्या समाजात पण चांगलं मानाचं स्थान मिळते, आत्मसन्मान मिळतो।